हा आहे उत्तर प्रदेशमधील ब्रजेश सोलंकी, राज्यस्तरीय कबड्डीपटू. त्याला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. त्याचा नुकताच मृत्यू झाला. कशामुळे माहितीये? रेबीजमुळे. रेबीज एवढा भयानक आजार आहे, जर रेबीज झाला ना तर त्या व्यक्तीचा शेवट हा 100% निश्चित असतो. बरं, शेवट हा साधा सुद्धा होत नाही, तर तो व्यक्ती तडफडून जातो. असंच या ब्रजेशच्या बाबतीत देखील घडलं. एक कुत्र्याचं पिल्लू नाल्यात पडलं म्हणून माणुसकीच्या नात्याने ब्रजेशने त्याला वाचवलं. पण त्याला वर काढत असताना ते कुत्र्याचं पिल्लू ब्रजेशच्या हाताच्या बोटाला चावलं. आता कुत्र्याचं पिल्लू चावलं, पण जखम छोटी आहे म्हणून ब्रजेशने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. अँटी रॅबिजचं इंजेक्शनही घेतलं नाही आणि हाच निष्काळजीपणा त्याच्या जीवावर बेतला. पुढच्या 1-2 महिन्यात हा रेबीज व्हायरस त्याच्या शरीरात पसरला. उपचारासाठी डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की आता खूप उशीर झालाय आणि एवढ्या सक्सेसफुल कबड्डीपटूचा शेवट झाला. विचार करा, रेबीज किती भयानक असू शकतो. याचा काहीही उपचार नाही. जर कोणाला कुत्रा किंवा दुसरा कोणताही प्राणी चावला आणि जखम कितीही छोटी असली तरीही डॉक्टरांना दाखवून अँटी रॅबिजची लस घ्यायला विसरू नका. थोडा निष्काळजीपणा जीव घेणा ठरू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगेच फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या.